गॅरंटी या पद्धतीने तुम्ही भटुरे केले ना तर मस्त टम्म फुगतात। आणि छोले मसाला विकत न आणता घरी कसा करायचा की त्याची ग्रेव्ही छान दाटसर होईल, चवीलाही अप्रतिम होतील आणि त्याचा कलरही काळपट होईल ते पाहणार आहोत, तेही खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने। छोले भटुरे भरपूर टिप्स सहित मी इथे सांगितलेले आहेत, त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुमचेही छोले भटुरे असेच होतील। जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी लागेल अर्धी वाटी रवा। आता रवा घेताना तो बारीक घ्या, घरात बारीक रवा नसेल तर काय करायचं, जाड रवा मिक्सरला 2 मिनिट फिरवून घ्यायचा। आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालू आणि रवा भिजेल एवढं पाणी यामध्ये घालून 5 मिनिट बाजूला ठेवू। रवा असा भिजून घेतल्याने काय होतं, रवा छान मुरतो, त्यामुळे भटुरे नरम होतात, छान फुगतात आणि खूप वेळ जसेच्या तसेच राहतात। त्यासाठी आपल्याला लागेल 2 वाटी मैदा। आता मैदा घेताना तो आधीच चाळून घ्या। भटुऱ्यांसाठी आपण जे जे साहित्य घेणार आहोत ते 1 तास आधीच फ्रीजमधून काढून ठेवायचं। तुम्ही थंड साहित्य घेतलं तरी सुद्धा तुमचे भटुरे फुलणार नाहीत। आता मैदा थोडासा साईडला करायचा, मधात जागा करायची, त्यामध्ये घालू 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल आणि भिजलेला रवा। आता मीठ आणि साखरचं प्रमाण हे सारखं घ्यायचं। 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर हे 2 वाटी मैद्यासाठी अगदी योग्य प्रमाण आहे। रवा भिजल्यानंतर त्यामध्ये जर जास्तीचं पाणी असेल तर ते निथळून घ्यायचं, म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही। त्यानंतर लागेल अर्धी वाटी दही। दही घेताना ते थोडं आंबट घ्या, ताजं घेऊ नका। आता लागेल अर्धा चमचा सोडा। सोडा घेताना तो आधी चेक करून घ्या, सोडा जर गेलेला असेल तरी सुद्धा तुमचे भटुरे फुलणार नाहीत। त्यासाठी चिमूटभर सोडा घ्यायचा, त्यावर 2 थेंब लिंबूचा रस घालायचा, त्यावर जर फेस आला तर सोडा व्यवस्थित आहे समजावं। आता हे सर्व साहित्य मिक्स करून याचा एक गोळा तयार करू। अर्धी वाटी दही आणि भिजलेला रवा यामध्ये मैदा व्यवस्थित मळला जातो, आपल्याला पाणी लागणार नाही। मैदा मळून झाला की आता अर्धा चमचा तेल घ्यायचं, ते त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता हा गोळा आपल्याला 10 ते 15 वेळा असा आपटायचा आहे, त्यामुळे त्याला चिकटपणा येतो, भटुरे छान नरम होतात आणि फुलतात। मैदा छान नरम मळून झाला की आता हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे, तर त्यासाठी तो एका भांड्यात काढू आणि आता मैद्याला वरून 2 थेंब तेल लावून घेऊ, म्हणजे त्यामुळे तो सुकल्यासारखा होणार नाही। आता यावर झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 5 ते 6 तास भिजत ठेवायचा। मैदा मुरतो तोपर्यंत आपण छोले तयार करून घेऊया। तर त्यासाठी 1 वाटी काबुली चणे 2 ते 3 तास स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यात पाव चमचा सोडा आणि पुरेसं पाणी घालून रात्रभर किंवा 7 ते 8 तास भिजत ठेवायचे। मी चणे रात्रभर भिजायला ठेवले होते, छान भिजून डबल झालेले आहेत। कधी कधी काय होतं, आपल्याला छोले भटुरे करायचे आहेत पण आपण चणे भिजत घालायलाच विसरतो, तर अशा वेळी काय करायचं, चणे 2 ते 3 तास स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यात भरपूर पाणी घालून कुकरला 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता छोले छान काळपट होण्यासाठी काय करायचं, तर एका सुती कापडामध्ये 1 चमचा चहा पावडर घालून त्याला गाठ मारायची आणि ते चण्यांमध्ये ठेवायचं, किंवा तुम्ही असंही करू शकता, चहा पावडर पाण्यात उकळून घ्यायची, ते पाणी गाळून या चण्यांमध्ये टाकू शकता। जास्त काळपट कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये डाळिंबाची साल घालू शकता, आवळा घालू शकता, किंवा कुकरला न उकळता लोखंडी कढईमध्ये उकळले तर छोले छान काळपट होतात। आता यामध्ये घालू 1 दालचिनीचा तुकडा, 2 मसाला वेलची, 2 लवंग आणि 1 तमालपत्र। आता यामध्ये पाणी घालून हे कुकरला लावायचे आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। चणे कुकरला शिजतात तोपर्यंत आपण छोले मसाला कसा करायचा ते पाहूया। तर त्यासाठी आपल्याला लागेल 1 चमचा धने, 1 चमचा जिरं, 1 चमचा चणा डाळ, त्यानंतर अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा सौंफ, आता 5 ते 6 मिरे, 5 लवंग, 2 मसाला वेलची, त्यानंतर 3 हिरवी वेलची, अर्ध्यापेक्षा कमी जायफळ मी या ठिकाणी घेतलं, दालचिनी, अर्धा चमचा सुंठ पावडर, त्यानंतर चिमूटभर हिंग, 4 ते 5 लाल मिरच्या आणि 1 तमालपत्र। आता हे सर्व मसाले मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट भाजून घेऊ। कसुरी मेथी मी आधी घालायला विसरले, तर आपल्याला लागेल 1 चमचा कसुरी मेथी। आता हे मंद गॅसवर भाजून घेऊ। विकतचा छोले मसाला आणल्यापेक्षा घरी केलेल्या ताज्या मसाल्यांची चव अप्रतिम लागते। या मसाल्यामध्ये चणा डाळ, खसखस, धने असल्याने छोले मसाला छान दाटसर होतो,
तर 2 ते 3 मिनिट मी मसाले भाजून घेतलेत. आता हे काढून थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचे. तर चणे कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेतल्यात. आता आपण यामध्ये टाकलेली चहा पावडर आणि मसाले काढून घेऊ. चणे जर खूप शिजले असतील तर काय करायचं, ते गरम पाण्यातून काढून चाळणीवर ठेवायचे, म्हणजे ते आणखी नरम होणार नाहीत. आता ग्रेव्ही छान दाटसर व्हावी, पाणी एकीकडे आणि चणे एकीकडे असं होऊ नये, त्यासाठी 2 चमचे चणे घ्यायचे, त्यात थोडं पाणी घालून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे. ती पेस्ट आपल्याला भाजी करताना लागेल. सर्व तयारी आपली झाली. आता छोले मसाला कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली. आता त्यामध्ये घालू 2 ते 3 चमचे तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे तुम्ही लोखंडी कढई वापरली तर छोले छान काळपट होतील. शक्य असेल तर लोखंडी कढईच घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं फुललं की 3 हिरव्या मिरच्या मधातून कट करून घ्यायच्यात, त्या तेलावर परतवून घेऊ. मिरची तेलावर परतवून झाली की 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालू. कांदा टाकण्याआधी लसूण तेलावर छान परतवून घ्यायचा, नाहीतर लसणाचा वास येतो. लसूण लालसर झाला की आता लागेल 2 बारीक कापलेले कांदे. कांदा छान सोनेरी होईपर्यंत 5 ते 6 मिनिट तेलावर परतवून घेऊ. कांदा लालसर होईपर्यंत तेलावर परतवून घेतला की आता त्यानंतर आपल्याला लागेल अर्धी वाटी कांद्याची पेस्ट आणि अर्धी वाटी टोमॅटो प्युरी. आता हे मंद गॅसवर कांदा टोमॅटो याला तेल सुटेपर्यंत छान तेलावर परतवून घेऊ. तर कांदा आणि टोमॅटो 7 ते 8 मिनिट तेलावर परतवून घेतला. बघा, त्याला छान तेल सुटलं. आता आपल्याला लागतील मसाले. तर 1 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. आता तिखट आणि हळद तेलावर 1 मिनिट परतवून घेऊ. त्याचा कच्चेपणा निघून जातो. घरी छोले मसाला करणं शक्य नसेल तर विकतचा छोले मसाला घ्यायचा आणि भाजी सेम याच पद्धतीने करायची. आता यामध्ये घालू 2 चमचे आपण तयार केलेला छोले मसाला. मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरला मी बारीक करून घेतले. 200 ग्रॅम जर चणे घेतले असतील तर त्याला साधारण 2 चमचे छोले मसाला लागतो. छोले मसाला मिक्स करून झाला की आता त्यामध्ये घालू चणे आणि त्यानंतर 2 चमचे चणे मिक्सरला बारीक करून घेतले होते ते घालूया आणि कोमट पाणी. ग्रेव्ही तुम्हाला दाटसर हवी की पातळ त्यानुसार पाणी घालावं. चणे कुकरला उकडल्यानंतर त्यामध्ये जर पाणी असेल तर तेच पाणी घाला, त्यामुळे ग्रेव्ही दाटसर होते. सर्व मसाले मिक्स करून झाले की कोथिंबीर घालू आणि मंद गॅसवर 5 ते 6 मिनिट याला एक उकळी काढून घेऊ. अर्धी वाटी टोमॅटो प्युरी घातल्यामुळे मी या ठिकाणी आमचूर पावडर घातलेली नाही. तुम्हाला छोले मसाल्याची चव आंबट आवडत असेल तर त्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर नक्की घाला. तर 5 ते 6 मिनिट मी याला एक उकळी काढून घेतली. बघा, मस्त कलर आला आणि ग्रेव्ही पण छान दाटसर झाली. आता गॅस बंद करू आणि वरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि आपला चमचमीत छोले मसाला तयार आहे. तर आपले छोले तयार होईपर्यंत आपला मैदा पण छान भिजलेला आहे. भिजलेला रवा घेतल्याने तो मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. अजिबात खरखरीत होत नाही. छान मऊसूत मळला जातो. आता हाताला तेल लावून यातला एक गोळा घेऊ. गोळा हातावर छान गोल करून प्लेन करून घ्यायचा. त्याला फोल्ड राहायला नको. फोल्ड असतील तर भटुरा फुलणार नाही. भटुरा तुम्हाला लहान मोठा जसा हवा तसा गोळा घ्यायचा. भटुरे तसे मोठे आणि जाड असतात, त्यासाठी मी इथे मोठा गोळा घेतला. भटुरे जेवढे तळायचे असतील तेवढेच गोळे करून घ्यायचे. त्याला वरून थोडंसं तेल लावून घेऊ आणि आता स्वच्छ धुतलेलं कापड ओलसर करून त्यावर ठेवायचं आणि आता हे 10 मिनिट बाजूला ठेवायचे. तर 10 मिनिटानंतर आता भटुरा लाटून घेऊया. भटुरा लाटताना त्याला अजिबात मैदा लावायचा नाही, तेल लावूनच लाटून घ्यायचा. भटुरा तुम्हाला गोल हवा असेल तर गोल करा, अंडाकृती हवा असेल तर तसा लाटून घ्या. भटुरा आणखी छान दिसावा त्यासाठी तुम्ही इथे वरून थोडी कलुंजी पण लावू शकता. भटुरा लाटून झाला की आता तळून घेऊया. त्यासाठी तेल गरम करायला ठेवलं. भटुरा तळण्यासाठी तेल हे कडकडीत गरम हवं. तेलामधून वाफ निघायला हवी. गॅस मोठा करायचा आणि भटुरा तळून घ्यायचा. चमच्याने भटुऱ्यावर तेल सोडायचं, म्हणजे भटुरा छान फुगतो. खालची बाजू तळून झाली की उलटून दुसरी बाजू पण तळून घ्यायची. बघा, मस्त बलून सारखा फुगला.
तर भटुरा तळून झाला बघा, काय मस्त कलर आला. आता हा काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीने भटुरे तळून घ्यायचे. तर आपले छोले भटुरे तयार आहेत. जेव्हा मी कुकिंग क्लास केले होते तेव्हापासनं मी याच पद्धतीने हे छोले भटुरे करते. खूप छान होतात. छोले मसाला घरी केल्याने त्याची चव अप्रतिम लागते. कलर तुम्ही बघू शकता, सुरेख येतो. भटुरे या पद्धतीने केले ना तर मस्त टम्म फुगतात आणि अर्धा तास जसेच्या तसेच राहतात. आपण इथे भटुऱ्यांसाठी जे प्रमाण घेतलं ते तसंच घ्या, म्हणजे तुमचे हे भटुरे असेच होतील. नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत करू शकता. आणि प्रिया मराठी रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये.